जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यामध्ये आता आलेली आहे आणि मी आता आहे परोळे पंचायत समिती मतदारसंघामध्ये. माझ्यासोबत सचिनजी देसाई आहेत, जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, महायुतीचे देखील अधिकृत उमेदवार आहेत. एकंदरीत हा जो मतदारसंघ आहे हा फारच म्हणजे जे काही जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका होत्या त्यातल्या एक लक्षवेधी लढत म्हणून आता या पंचायत समिती मतदारसंघाकडे पाहिलं जाणार आहे. कारण यांचे जे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते म्हणजे निलेशजी सामंत आहेत, जे आत्ता भाजपच्या एबी फॉर्मवर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे अगदी परस्पर विरोधी ही लढत होणार आहे. त्यामुळे सचिनजी, एकूणच या मतदारसंघामध्ये आजच्या स्थितीला एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे. काय सांगाल, एकूणच या लढतीकडे कसं पाहते? खरं तर ज्या वेळेला महायुतीची बैठक झाली त्यावेळेला सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय नितेशजी साहेब, सन्माननीय निलेशजी साहेब, त्याच्यानंतर दीपकभाई केसरकर या सर्वांची जेव्हा बैठक झाली तेव्हा महायुतीचा एक फॉर्म्युला ठरला गेला. आणि तो फॉर्म्युला असा ठरला गेला की शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या 5 जिल्हा परिषद आहेत वेंगुर्ला तालुक्यामध्ये, त्यापैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघ हे सेनेला सुटले आणि 3 जिल्हा परिषद मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीला सुटले. त्यापैकी म्हापण जिल्हा परिषद असेल आणि तुळस जिल्हा परिषद असेल हे सेनेला सुटलेले आहेत. आणि ते 3 जे सुटलेले आहेत ते आडेली, उभादांडा आणि रेडी. त्याचप्रमाणे खालचा जो पंचायत समितीचा जो फॉर्म्युला ठरला तो 5 पंचायत समिती हे सेनेचे आणि 5 पंचायत समिती हे भाजपचे. हा फॉर्म्युला स्वतः राणेसाहेबांच्या समोर फायनल झाला. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक सीट बाय सीट सगळ्यांचे जिल्हाध्यक्ष पण दोन्ही होते, प्रभाकरजी सावंत साहेब होते, दत्ताजी सामंत साहेब होते, संजू परब होते, आमचे सचिनजी वालावलकर होते. या सगळ्यांच्या बैठकीमध्ये प्रत्येक सीटवर चर्चा झाली. आणि ज्या वेळेला म्हापण पंचायत समितीचा आणि परोळा पंचायत समितीचा विषय आला त्यावेळेला खरं तर 10 वर्ष ही पंचायत समिती आमच्या ताब्यात आहे. 10 वर्ष या पंचायत समितीवर आमचा सदस्य निवडून येतो आहे. तसंच जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय सुनीलजी म्हापणकर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मागच्या 5 वर्षात करत होते. त्याच्यामुळे ही पंचायत समिती आम्हाला सुटावी असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं. त्या पद्धतीने राणेसाहेबांनी त्या गोष्टीला हिरवा कंदील दिला. त्यावेळेला माझं नाव राणेसाहेबांनी जाहीर केलं महायुतीचा उमेदवार म्हणून. आणि जी म्हापणची पंचायत समिती होती ती पारंपरिक त्यांच्याकडे असल्यामुळे ती भाजपला सोडली गेली. हे अधिकृत सगळं झालं. पण ज्या वेळेला फॉर्म भरायची जेव्हा सुरुवात झाली आणि फॉर्म भरत असताना शेवटच्या दिवशी मला वाटतं मी फॉर्म भरला आणि त्या फॉर्म भरत असताना मला पक्षाकडनं अधिकृत सीट असल्यामुळे पक्षाकडनं मला एबी फॉर्म पण आला. मी एबी फॉर्म सकट फॉर्म माझा भरला आणि शेवटची 5 मिनटं असताना जे प्रतिस्पर्धी माझे उमेदवार आहेत त्यांनी 5 मिनटं असताना एबी फॉर्म आपला जोडला आणि हा निर्माण झालेला तेढ. त्याच्यानंतर सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते जमले, प्रभाकरजी सावंत असतील, आमचे सचिनजी असतील आणि वरिष्ठ नेते यांच्यामध्ये चर्चा झाली. आणि परवाच्या दिवशीच्या प्रभाकरजी सावंत इथे आले या मतदारसंघामध्ये आणि त्यांनी अधिकृत घोषणा केली की महायुतीचा अधिकृत उमेदवार हा शिवसेनेचा सचिन देसाई हेच असतील, जिल्हा परिषदला यज्ञ साळगावकर ह्याच असतील आणि त्या बाजूला आपी फणसेकर भारतीय जनता पार्टीचे, हे आमचे तिन्ही उमेदवार हे अधिकृत महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या असू देत, शिवसेनेच्या असू देत, यांनी सर्वांनी एक दिलाने सर्वांनी या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करायचं आहे. त्या पद्धतीने आम्हीसुद्धा आता कालपासून कामाला लागलेलो आहेत. काल देवदेवतांना आमच्या ज्या मतपत्रिका आहेत त्या सगळं ठेवून आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन कालपासून प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे. आणि कालच सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांनी संपूर्ण या वेंगुर्ला तालुक्याचा दौरा घोषित केला आणि पहिली सभा मी म्हापण परोळा ह्या भागामध्ये घेणार आहे. मग ती कुठे घेणार तर ती परोळ्यामध्ये घेणार असं त्यांनी काल घोषित केलं. काल आम्ही लगेच तयारी केली. संपूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही तसे मेसेज पाठवले आणि त्या पद्धतीने आमची आता तयारी चालू झालेली आहे. आणि आता अगदी थोड्या वेळात अर्ध्या तासामध्ये पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, दीपकभाई केसरकर आणि प्रभाकरजी सावंत, मनीषजी दळवी, सचिनजी वालावलकर हे सगळे आता ती सभा एक अर्ध्या तासात सुरुवात होईल. खरं तर तुम्ही जर म्हणायला गेलात
तर या मतदारसंघामध्ये 10 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून आमच्या प्रणाली बंगेताई या निवडून येत आहेत. त्याच्यामुळे या मतदारसंघावर आमची बऱ्यापैकी पहिल्यापासून लोकांची संपर्क आहे, पकड आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ आम्ही आग्रहपूर्ण घेतलेला आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की यावेळेला लोकसुद्धा 100% महायुतीच्या मागे उभे राहतील आणि आमच्या तिन्हीच्या तिन्ही सीट या महायुतीच्या निवडून येतील. खरं तर तुम्ही म्हणताय की जागा वाटपामध्ये एक फॉर्म्युला ठरला होता आणि या फॉर्म्युलाचप्रमाणे हे सगळं होतं आहे असं तुमचं मत आहे. मात्र आता जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत तुमचे, तर त्यांचा असा आरोप आहे की मुळात तुम्ही म्हापणमध्ये देखील उमेदवारी अर्ज भरला होता आणि ह्या भागामध्ये पण उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा संभ्रम निर्माण झाला. काय सांगता? नाही, खरं तर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते आता संभ्रमाचं वातावरण तयार करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. कारण ते स्वतः जिल्हा परिषद निवडणूक लढवलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्यासारखा उमेदवार जिल्हा परिषद लढवला असताना पक्षाने मला आदेश दिला की दोन्ही ठिकाणी फॉर्म भर. दोन्ही ठिकाणी मी फॉर्म भरले. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने जसा आदेश मला दिला त्या पद्धतीने मी दोन्ही ठिकाणी फॉर्म भरले. पण माझा अधिकृत जो फॉर्म होता तो AB फॉर्म माझा इथे होता आणि हा मतदारसंघ सन्माननीय राणेसाहेबांनी मला युतीमध्ये सोडलेला होता. त्याच्यामुळे राणेसाहेब असतील, नितेश साहेब असतील, दीपक भाई असतील, निलेश साहेब असतील यांचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे हा पण फॉर्म भरला आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे म्हापणला पण फॉर्म भरला. परंतु ज्या वेळेला शेवटचा फॉर्म मागे घेण्याचा दिवस आला त्यावेळेला पक्षाच्या याच्याप्रमाणे सगळ्यांना बोलून घेण्यात आलं. त्यांनी सांगितलं की जे अपक्ष कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ते मागे घ्यावेत. त्याच्यामुळे आपली महायुती झालेली आहे त्याच्याप्रमाणे ते घ्यावेत. पण तसं काय घडताना दिसलं नाही. म्हणून मी माझा फॉर्म म्हापणमधला फॉर्म मी काढला आणि परवायमध्ये ठेवला. कारण हा सुद्धा पक्षाने मला म्हणजे पक्षाशी बोलून मी वैयक्तिक स्वतःचा निर्णय मी घेतलेला नाही आहे. पक्षाच्या निर्णयावरच हा मी निर्णय माझा फॉर्म काढण्याचा घेतलेला आहे. अगदी शेवटच्या क्षणी ही एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. याचा फटका हा उमेदवाराला बसणार आहे का, किंवा मतदारांमध्ये हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे मतदारांना देखील हा कुठेतरी हा फटका बसताना दिसतोय? काय सांगा? नाही, मला असं वाटत नाही. कारण जे आज मी निवडणुकीच्या प्रचार करतोय मला अगदी खात्रीलायक वाटतंय की माझी जी ही निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या उमेदवारांची निवडणूक आहे महायुतीची, ही आता पूर्णपणे लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडले आहेत. आता तुम्ही थोड्या वेळाने बघाल काय चित्र असेल. लोक आपण म्हणून येऊन सांगत आहेत की 10-15 वर्ष ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीची पदं उपभोगली, 15 वर्षात काय केलं याचं उत्तर काय नाही आहे. परंतु आज मी माझ्या पूर्ण या 20 वर्षाच्या समाजकार्यामध्ये, कारण मी पूर्णपणे समाजकार्यच करतो, राजकारण आयुष्यात कधी केलं नाही, यापुढे सुद्धा मी करणार नाही. हे समाजकार्याच्या दृष्टीने मी ह्या पदाकडे बघतोय. जो पंचायत समिती सदस्य म्हणून मी भरला आहे हा फक्त समाजकार्य करायचं आहे. मला राजकारण ह्याच्यात अजिबात आणायचं नाही आहे. 100% समाजकारण मी यापुढे करणार आणि मला 100% खात्री आहे की ही संपूर्ण माझी निवडणूक ही पूर्ण या पंचक्रोशीतील म्हणजे या पंचायत समिती माझ्या मतदारसंघातील लोकांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली आहे. त्याच्यामुळे विजयाची 100% खात्री आहे. माझ्यासोबत सचिनजी वालोलकर आहेत. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमधले ते देखील एक प्रमुख घटक आहेत. सचिनजी, काय सांगाल? हा जो काय संभ्रम निर्माण झाला आहे तो आता कशा पद्धतीने तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करताय? मला वाटतं हा संभ्रम दूर थोड्याच वेळात राणेसाहेबांची सभा झाल्यानंतर, कारण या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील, आदरणीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील, यांचा आदेश मानणारे कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांनी आपले अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत. अनेक या ठिकाणी पदांवर त्यांचे कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत आहेत आणि संघटनेमध्ये भाजपसारख्या पक्षामध्ये, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या म्हापण असेल किंवा परुळा असेल या मतदारसंघामधली सीट ही शिवसेनेला सुटलेली होती हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु सर्वांशी चर्चा करून आमचं असं म्हणणं होतं की कदाचित त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होईल आणि सर्व सीट या ठिकाणी बिनविरोध होतील अशा पद्धतीचं वातावरण या पूर्ण तालुक्यामध्ये होतं. परंतु काही कारणास्तव हे होऊ शकलं नाही. परंतु आज राणेसाहेबांची सभा झाल्यानंतर मला खात्री आहे
की सर्वजण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या सर्व मतदारसंघामध्ये कामाला लागतील आणि या सगळं जनतेला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये महायुती हीच विजयी होणार आहे. त्यामुळे अन्य कोण जर निवडून आला तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला सहकार्य होऊ शकणार नाही. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, पंचायत समिती सभापती असेल, हा महायुतीचाच असणार. या राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे, केंद्रामध्ये सरकार या ठिकाणी महायुतीचं आहे. त्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे. सचिन देसाई असतील किंवा आमचे यज्ञ साळगावकर असतील किंवा आमचे फणशीकर असतील, हे प्रचंड मताने निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. खरं तर तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला तो विश्वास दिसतोय आणि त्या जोरावरच तुम्ही ही प्रतिक्रिया देत आहे. फक्त यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आत्ता निलेशजी सामाने आहेत त्यांनी एक आरोप देखील असा केलेला आहे की हा जो काही संभ्रम आहे तो इथल्या स्थानिक पुढारी जे आहेत अप्रतिष्ठित तो देखील तुमच्यावर देखील होता त्यांचा आरोप की हे जाणीवपूर्वक हा एक संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. कुठेतरी हे एक कटकारस्थान आहे अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे. याकडे कसं पाहता? कसं आहे, आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षाचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. भाजप महायुतीचे आमचे नेते आदरणीय राणेसाहेब असतील, निलेशजी राणेसाहेब असतील, नितेशजी राणेसाहेब असतील किंवा केसरकर साहेब असतील, सर्वजण आम्ही पक्षाच्या आदेशाने चालणारी माणसं आहोत. भविष्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं राजकारण न होता लोकांचा विकास करायचा आहे या दृष्टीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ केलेला नाही. पक्षाने ज्या पद्धतीनं या ठिकाणी सीटचं वाटप केलेलं आहे, ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये मनीष दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी अडचणी आल्या, आम्हाला काही अडचणी या आडीमध्ये आल्या, काही अडचणी आम्हाला त्या ठिकाणी उभाधंड्यामध्ये आल्या, सर्वावर आम्ही सोल्युशन काढलं ना. परंतु या ठिकाणी काही लोकांनी हट्टाच धरला आणि पक्षाला वेठीस धरण्याचं काम केलं. परंतु मला खात्री आहे की सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या या सभेने सर्वांच्या शंका दूर होणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, प्रेम करणारे मतदार आहेत आणि ते राणेसाहेबांच्या मागे ठामपणे उभे राहतील. म्हणूनच आमचा विजय नक्की आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर हे होते सचिनजी वालावलकर. त्याचबरोबर सचिन देसाई यांनी जी काही प्रतिक्रिया दिल्या त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आम्ही पक्ष आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत आणि जो पक्षाने आदेश दिला त्याच पद्धतीने आपण ह्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि पक्ष आदेश पाळत यामध्ये कोणतंही आपण राजकारण देखील केलेलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विजय हा आमचा नक्की आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.